आज आपण शिकूया तांदळाचे पापड। त्याकरता मी 4 वाट्या कंट्रोलचे तांदूळ वापरले आहे। तांदूळ स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून घ्यायचे व 3 तास भिजू घालायचे। भिजल्यानंतर हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। 3 तास तांदूळ भिजून झाल्यानंतर मी हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। बारीक करताना थोडे थोडे पाणी वापरून ते बारीक केले। 4 वाट्या तांदळाला मी 1 वाटी साबुदाणा घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतले आहे व त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे। तांदूळ व साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण जे पापड बनवत असतो ते पांढरशुभ्र बनत असतात। हे मिश्रण एका गंजामध्ये चांगले फेटून घ्यायचे। त्यानंतर जेवढे ते मिश्रण भरते त्याच्या 8 पट पाणी उकडायला ठेवायचे। हे पाणी मी 2 वेगवेगळ्या गंजात उकडायला ठेवले होते। अर्धे मिश्रण मी दोन्ही गंजामध्ये टाकले। त्यातील मिश्रण मला थोडे घट्ट वाटत होते, त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकले व मिश्रण पातळ करून घेतले। तर तुमच्यासोबत पण असे होत असेल की मिश्रण घट्ट झाले तर त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकून ते मिश्रण तुम्ही पातळ करू शकता। आपले मिश्रण आता पापड घालायला तयार झाले आहे। मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर एक कापड स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर आपल्याला पापड टाकायचे आहेत। कापड धुतल्यानंतर मी त्याला सरळ व्यवस्थित टाकले आहे। त्यानंतर हे पापड कसे टाकायचे हे मी तुम्हाला सांगते। एकीकडे माझे पापड टाकून झाले होते, दुसरीकडचे कसे टाकायचे हे मी तुम्हाला सांगत आहे। अशा प्रकारे आपल्याला पापड टाकायचे आहेत। पापड टाकल्यानंतर खूपदा चम्मच फिरवायचा नाही, नाहीतर पापड कपड्याला चिपकून राहतात, निघत नाही व तुकडे तुकडे पडत असतात। अशा प्रकारे एकदा टाकल्यानंतर थोडंसं हलकं फिरवून घ्यायचं। दोन्ही गंजातील मिश्रणाचे पापड आपले टाकून झाले आहे। सायंकाळला आपले पापड आता व्यवस्थित वाढले आहेत, हाताला चिटकत नाही। त्यामुळे आता आपल्याला हे पापड काढायला तयार आहेत। त्याकरता आपण कपडा पलटवून घ्यायचा आहे व त्यावर पाणी मारून त्याला ओलं करायचं आहे। पाणी व्यवस्थित मारायचे, नाहीतर पापड कपड्यानं निघत नसतात। आता कपडा आपला सरळ करून घ्यायचा व 2-3 मिनटं तसंच ठेवून 2-3 मिनटानंतर आपण पापड काढायला सुरुवात करायची। कपड्याच्या चारीकडे अशा प्रकारे ओढून पापड थोडा ढिला करायचा आणि त्याच्यानंतर तो पापड अलगद वर येत असतो व अशा प्रकारे संपूर्ण पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे। काढलेले पापड आपल्याला वाळलेल्या कपड्यावर टाकायचे आहेत आणि 2 ते 3 दिवस वाळू द्यायचे आहेत। आता आपल्या पापडाला वाळून 2 दिवस झाले आहे। तुम्ही बघू शकता हे पापड किती व्यवस्थित वाळले आहेत। आता हे वाळलेले पापड आपण डब्यामध्ये भरून ठेवू। तर